राम राम मंडळी, आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला मालाला आहे ना बॉडी बिल्डिंग पण करायचं आहे आणि त्याचबरोबर द्राक्षाचा मेकअप पण करायचा आहे या टप्प्यामध्येच. तर याच ठिकाणी आपण घेऊन आलेलं आहे बेचा सत्तेचा. हे बघू शकता, आपण ड्रीपमधनं सोडायचं आहे, तर लक्षात ठेवा. वरनं पण मारतात पण ड्रीपमधनं जास्त रिझल्ट येतो असं जास्त जाणवतं. तर शेतकरी मित्रांनो, द्राक्षे साईज आणि शायनिंग बघून व्यापारी खुश झाला पाहिजे नाही. मग हे बघा 42-47 आहे ना, याला नुसतं खत समजू नका. हे द्राक्षाचं ब्युटी पार्लर आहे आणि जिम दोन्ही पण आहे. याची खासियत काय माहिती आहे का? यात आहे 2.8% फेरस लो. हे सोडलं की पानावर अशी काळोखी येते की बस बघायलाच नको. आणि जसं काय झाडाने गॉगल्स लावलाय आणि पानं टकाटक व माल टकाटक असा दोन्ही पण दिसतं. आणि हे पोटॅशियम आणि फॉस्फरसचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे काय काम करतं, मनी मऊ पडायच्या टप्प्यात हे फळाला अशी फुगवून देते की बस साखर पण उतरते आणि वजन पण वाढतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, आपली नवीन व्हरायटी आहेत ना, म्हणजे आजच्या पोरांसारखे आहेत. हे खत दिलं की लगेच ऐकतात, टम्म फुगतात. जुन्या व्हरायट्या देखील याला जास्त वापरला तर जास्त फुगवून होऊन मनी क्रॅक होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर मर्यादितच ठेवा. आणि हो, अति तिथं माती, रिझल्ट देतं म्हणून अतिरिक्त वापरू नका, नाहीतर फायदा व्हायच्या जागी नुकसान होईल. चला तर मग, माहिती आवडली तर ऋतुज ग्रेप्सला आत्ताच फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.